मिडूक आहेत, हे थोडे दिवस कंटाळतील, आता इथला धंदा तुटला की आणि जातील. आम्ही उपाशी मरू, पण आमच्याकडचा दैवी वाहन घोडा आम्ही बंद करू शकत नाही. आणि बंद ठाण्यातनं कितीही कोणी आडवं आलं तरी होणार नाही. जोपर्यंत आम्ही कार्यक्षम आहोत तोपर्यंत ठाण्यातील घोडागाडी बंद होणार नाही. पूर्वी 4 सीटचा टांगा म्हणजे टांगा 2 चाकाचा होता. काळानुरूप जसं पूर्वी एखादा माणूस काही वेगळं दुकान चालवत होता, करोनामध्ये हे ते बुडलं, त्यांनी दुसरा धंदा चालू केला. तसं घोडागाडीतला धंदा बग्गी आले म्हणून काही बदललं नाही. आता बायकांना पटकन वरती टांग टाकता येत नाही टांग्यात, अशा अनुषंगाने पायरीवरनं चढून बग्गी सेफ्टी पडते बाताला, बग्गी उलटत नाही पडत नाही. या अनुषंगाने बग्गी ही कन्व्हिनियंट राईड आहे. आणि आम्ही तिथे आम्हाला सांगतात की तळ्यावरती फेरी मारा, आम्ही ती आम्हाला सांगितलं आम्हाला रहेजाला सोडा, कॅसर मिलला सोडा, तर आम्ही अवश्य सोडतो त्यांना. फक्त आम्ही 100 रुपये मागितले तर त्यांना जास्ती वाटले आणि बसले नाहीत तर त्याला साहेब आमचा दोष नाही. आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट आणण्यासाठी राजे रजवाडेही घोड्यावरनं जायचे, नवरदेवही घोड्यावरनं जातात, त्यामुळे त्याची रोजीरोटी आमची चालू आहे. नवऱ्या मुलाला घोड्यावर नेणं, मुंजीत घोड्यावरनं नेणं देवदर्शनासाठी, हे पारंपरिक पद्धतीतलं आहे. ह्याला कुठल्याही कायद्याचं बंधन, कुठल्याही कायद्याचा नायरा नाहीये, कोणीही बंधन घातलेलं नाहीये. कुठल्या तरी बातम्या कोणीतरी उठवतं. मुंबईचा गाडी घोडा हा मुंबईच्या गाडी घोडे वाल्यांच्या मूर्खपणामुळे बंद झालेला आहे. गव्हर्नमेंटनी त्यांना खोटी लालूच दिली की आम्ही तुम्हाला 3 लाख देतो, ठेला देतो. रोज ठेले मुंबईतले उचलतायत. ठाणे पूर्वीचं स्त्री स्थानक. ठाणे या 2 अक्षरांनी शहराला नावलौकिक मिळाला. ठाणे शहराला ऐतिहासिक वारसा लाभला. आजही स्वातंत्र्यपूर्व काळातील खुणा ठाणे शहरावर बिंबल्या आहेत. मी ठाण्याचा, माझं ठाणं हा अभिमान मिरवताना स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहास मोठा प्रेरक वाटतो. त्यातीलच एक अस्तित्वाची खूण शहराच्या मानाच्या तुऱ्यात रोवली आहे. ऐकूया ठाण्यातील घोड्याचं टांगा पुराण. टांगा हे ठाणे शहराच्या ऐतिहासिक शहराचं हे प्रमुख साधन राहिलेलं आहे. टांगा हा जरी आज इतिहास जमा झाला असला तरी त्याच्या आठवणी मात्र आजही कायम आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून टांगा हे ठाणे शहराचं प्रमुख साधन राहिलेलं आहे. आणि खरं टांग्याचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर 2 घोड्यांचा टांगा हा पूर्वी साधन राहिलेला आहे. आणि ठाणेकरांनो, आज आपण या खास विशेष भागातनं ठाण्याचं टांगा पुराण ते आत्ताची मासुंदा तलावरची बग्गी आणि त्यांचा माणुसकी धर्म आणि रिक्षावाले असा हा विशेष भाग पाहणार आहोत. नमस्कार, मी योगेश कोळी आणि आपण पाहतात योगेश कोळी ऑनलाईन. योगेश कोळी ऑनलाईन, एक पाऊल तुमच्यासाठी. मित्रांनो, 60 ते 70च्या दशकामध्ये हळूहळू रिक्षाचं जे महत्व होतं ते वाढू लागलं आणि टांग्यांचं महत्व हे कमी होऊ लागलं. ठाण्यामध्ये टांगा हा इतिहास जमा होत असताना यशवंत पर्वते ह्या व्यक्तीने 22 नोव्हेंबर 1966 ला पहिली रिक्षा नोंदवली आणि 1966 ला ठाण्यामध्ये पहिली रिक्षा ही धावू लागली. ये घोड़ा है घोड़ा, बड़े बड़े जिंदगी की रेस हार जाते हैं इसके सामने. इसकी लगाम जिसके हाथ में, पावर उसी का. ये घोड़ा है घोड़ा, बड़े बड़े जिंदगी की रेस हार जाते हैं इसके सामने. इसकी लगाम जिसके हाथ में, पावर उसी का. काय साहेब, आज लोकांना असं वाटतो का घोडागाडी म्हणजे नको पब्लिकांना. तर या घोडागाडी हा व्यवसाय असा आहे, आज पूर्वीपासून आम्ही करतोय. पहिले ठाणे स्टँडवर टांगा स्टँड आमचा होता. कमीत कमी 100 गाड्या घोड्या ठाण्यात होते. टोटल मच्छीचे भाडे, भाजीचे भाडे, होटलांचे सर्व टोटल आम्ही सर्व ट्रान्सफर करायचो. आज त्याचे रिक्षा वाढले, बस वाढले, आम्हाला सरकवत गेले बाजूला. आम्ही एक कमी अमाऊंट बाबा तुम्ही इथून आता आटा चौपाटीला जा, टेमी नाक्याचा स्टँड होता आमचा, जामणी नाक्याचा होता. आज त्याचे सगळं संपवलं, आम्हाला त्यांना चौपाटीला पाठवून दिला. पण आता तिकडे आम्ही व्यवसाय करतोय. काय लोक बोलतात घोडे नको, आम्ही बोलतो घोडा रामदास, शिवाजी महाराज जो पहिल्यापासून घोडे आहेत. तर घोडा हा टिकावा, ठाण्याची शान आहे, हे आमचा मत आहे. लोक बोलतात घोडे बंद करा. का बंद? आज हर सर्व शुभ कार्याला घोडे लागतात. लग्न असो, पालखी असो,
आमचा संदल असो, सर्वच घोडे लागतात. घोडे शुभ कार्य आहे. ठाणेकरांनो, तुम्हाला माहिती आहे का, 3 पेट्रोल पंप येथील बोळिंजकरांचा गणपती कारखाना स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. पण हे बोळिंजकर पूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात टांगा आणि बैलगाड्या तयार करीत होते. अक्षरशः शेकडो टांगे बनवण्याचा मोठा व्यवसाय बोळिंजकरांचा होता. मी सुभाष अनंत बोळीकर, कैलासवासी अनंत बाबाजी बोळीकरांचा मुलगा. पूर्वी आमच्याकडे बैलगाड्या, टांगे आणि हातगाड्या या तिन्ही बनवायच्या. ते आमचे वडील म्हणजे आनंद बाबाजी बोळीकर आणि त्यांचे 2 भाऊ पुरुषोत्तम बाबाजी बोळीकर आणि नारायण बाबाजी बोळीकर हे त्याच्यामध्ये सहभागी होते. त्याच्यानंतर माझा मोठा भाऊ, आता एक्सपार्ट झाला, तो राम अनंत बोळीकर, तो पण टांगे करायचा. तेव्हा एवढी आमच्याकडे टेक्नॉलॉजी पण नव्हती. साधं होतं म्हणजे भाता बिता होतं, मशिनरी जास्त पण नव्हतं, म्हणजे ड्रिल मशीन पण नव्हतं. म्हणजे काकाने एका आणि माझ्या भावाने एक ड्रिल मशीन बिशीनचं शोध लावून ती आहे. तर पूर्वी तो पण कश्मीर असायची होलपाडाला पूर्वी. आणि टांगे घेण्यासाठी आमच्याकडचे ठाण्यातले खूप फेमस म्हणजे आहे म्हणजे काशीनाथ पाटील, त्यांचे टांगे खूप असायचे. पूर्वी टांगे म्हणजे जायचे म्हणजे वाडा, म्हणजे आपले हे दिवंडी, कल्याण, मुरबाडीकडे यायचे. ते काय आहे, त्यावेळी आमच्या नंतर वडिलांना काय हा बिझनेस हा 12 महिने नव्हता. म्हणजे पावसाळ्यात आमच्याकडे तेव्हा काय बिझनेस नसायचा. मग वडिलांना गणपती बनवण्याची हे लागली, आवड लागली. आणि त्यात आमच्या वडिलांच्या गुरुंनी त्यांना ते काम शिकवलं. तरी आम्ही बैलगाड्या आणि टांगा बनवत होतो आणि आमचे बैलगाड्या टांगे काही लोकांनी अजून वापरतात आहे. म्हणजे मला एक भेटला होता, आमचा एक मुसलमान गिरायक आहे तो, त्यांच्याबद्दल मी त्या वडिलांकडून नाही घेतला, तर दुसऱ्यांकडून तो 900 रुपये तो टांगा घेतला. तो अजून एक 25-30 वर्ष तरी तो जास्तच वापरला त्यावेळी. आता मला माझाच 64 चालता गेलो. म्हणजे आम्ही काय त्यावेळी एवढे लहान होतो. त्यावेळी आमचा मोठा भाऊ असायचा आणि 3 भाऊ असायचे, तिघा मिळून. त्यावेळी तो कारखाना जोरात होता आणि तेव्हा काय रिक्षा कमी असायच्या. त्यामुळे टांग्यांना आणि यांना डिमांड खूप होता. बैलगाड्यांना लोक याच्यातूनच जास्त आहे आणि टांग्यातूनच लोक जास्त फिरत होते. बैलगाड्यातून बाकी सगळं अवजार कामं घेण्यासाठी होत होतं. आणि हातगाड्या त्याच्यात खूप लोकांचं पोट भरायचं. त्यावेळी ते काय नंतर मग रिक्षाचं आम्ही पण काम चालू केलं, रिक्षाच्या ह्याच्या. मग रिक्षा नंतर मग आमचं हे आता गणपती 12 महिने झाला. का पूर्वी हे नसतं ना, पावसाळ्यात आमच्याकडे व्यवसाय काहीच नव्हता ना. हा काय मे पर्यंत असा. मग त्यात मग आम्ही गणपतीत पडलो आणि मग आता गणपती आमचं शेवटपर्यंत आहे कायमचं. ठाण्यातील मातब्बर जे वकील होते ते पगडी घालून ठाण्याच्या कोर्टामध्ये टांगा हे प्रवासी वाहन चा उपयोग करून ठाण्याच्या कोर्टात जात होते. आणि तेव्हा काही गर्भ श्रीमंतांकडे मात्र मुबलक अशा मोटर गाड्या देखील होत्या आणि टांग्याचं प्रवासी भाडं हे 1 आणे होतं. ठाण्यामध्ये पश्चिमेला ठाणे स्टेशनच्या बाजूला जवळजवळ 100 ते 150 हे टांगेवाले व्यवसाय करीत होते. तेव्हा महादेव कोळी हे जे कोळी बांधव होते हे प्रवाशांना टांग्यामध्ये बसवण्यासाठी मदत करत होते. हा देखील इतिहास आहे. नमस्कार. आज आपण आलेले आहोत आमच्या घोड्याची आज क्लिप हे घेत आहेत काही माहिती करोनाच्या अनुषंगाने. तर कुठलीही आपण करोनामध्ये सगळ्याच लोकांचे विविध तऱ्हेने विविध प्रकाराने प्रत्येकाची रस्तिकेत चालू होती. त्या ह्याच्यात आमच्यावरचं म्हणजे मोठं धर्मसंकटच होतं की जनावरांचा चारानी हे आमच्या इथे जिल्हाबंदी असल्यामुळे येतच नव्हतं. पण ते पुरं कसं पडायचं. तर पहिल्या एका वेळेला सुरुवातीला एक जसं फोटोसाठी किंवा असं म्हणतो तसं डॉक्टर एक सुहास राणे म्हणून त्यांची संस्था आहे, त्या संस्थेमार्फत एकदा थोडंसं त्यांनी भुस्सा वाटप केलेलं. त्यानंतर मी स्वतः आणि माझ्या फॅमिलीच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या घोडेवाल्यांपैकीच एकाचा टेम्पो आहे, त्याने टेम्पो दिलेला डिझेल भरून. आणि आम्ही नाशिकहून त्र्यंबकच्या इथनं पुढनं कुट्टी येते गव्हाची, ती आणून मला जेवढी शक्य झाली तेव्हा मी 2 वेळा ती स्वतःहून वाटली. पण कुठलेही राजकारणी कुठल्याही प्रकारचे समाजसेवक कोणीही ह्या आमच्याकडं त्यांचीच दयनीय अवस्था होती. पण सगळे सधन असताना की जे वेल सेट आहेत की ॲनिमल या दृष्टीने जसं टाटा हे मोठे होते पण त्यांनी कुत्र्यांसाठी
हॉस्पिटल किंवा असं काही गोष्टी केल्या तसे आपल्या इथे ठाण्यात भरपूर आहेत. आणि हे आपलं पुरोगामी वैभव आहे. म्हणजे म्हणतात की हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की. तर हे एक दैवी वाहन आहे, आपल्या खंडोबा ज्योतिबाचं वाहन आहे. पण आत्ताच्या घडीमध्ये पेटा किंवा अॅनिमल लवर जे आहेत त्यांना ओ हो हे घोडा असा, अरे तो घोडा का असं झालं, का त्याचा मालक किती कष्ट घेतोय, कष्ट कोणी दाखवत नाही त्या जनावराच्या मागचे. त्याला ट्रेन करणं, त्याच्याजवळ काम करत असताना त्याला हेल्दी ठेवून एखादा घोडा मरतुकडा घोडा कोण कशासाठी वापरेल तळ्यावरती. त्याला जर का 10 राऊंड चांगल्या मारायचे असतील तर तो त्याला हेल्दी चांगलं सक्षम ठेवेल की त्याला रोजीरोटी मिळेल अशा दृष्टीने. तर असं चालू असताना करोनाने फार आम्हाला जेरीस आणलं. प्रत्येकाला गोरगरिबाला आपलं काही जवळचं राखलेलं बाहेर काढून दागदागिना आपण काही प्रत्येकाचं सांगू, पण प्रत्येकाने कष्टाने ते जनावर पोचलं हे त्यांचं कौतुक आहे. कोणी वीकटीक केली नाही, घाबरले नाहीत आणि ती 2 वर्ष सगळ्यांनी दटून उभं राहून आपल्या फॅमिली मेंबर प्रमाणे करोनाच्या काळात सगळ्यांनी घोड्यांची सांभाळणूक नीट करून, मेडिकलचं हे करून सगळ्यांनी नीट आपले घोडे सांभाळले. मी माझे डॉक्टर नेऊन स्वतः एक एकदा कॅम्प चेक केलं की सगळ्यांचे घोडे ठीक आहेत ना. आणि आम्ही असा कार्यक्रम सगळा केला आणि खूप देवाच्या दयेने आम्हाला खूप त्रास पण यशही दिलं की आमच्या जनावरांना काही इजा झाली नाही आणि चांगल्या दृष्टीने आम्ही सगळं हे पार पाडू शकलो. नमस्कार, मला संधी दिलेली आहे योगेश कोळी ऑनलाईन चॅनल यांनी मला दोनदा विचारणा केली की आपल्या काही समस्या, पण कसं असतं समस्येला काहीतरी मार्ग मिळणार असेल तर समस्या सांगून आपले हाल सांगून उपयोग असतो. पण अशा चॅनल मार्फत जर का आम्हाला सहानुभूती काही मांडता येणार असेल तर नक्कीच आम्ही यांच्याजवळ माहिती देऊ इच्छितो की आमच्या समस्या काय आहेत त्या घोडेवाल्यांच्या. आणि ठाणे शहरातील असंख्य अशा समस्या आहेत की लोक काही मांडू शकत नाहीत, पण यांच्यामुळे ही संधी मला मिळाली. मी आहे मकरंद वामन केतकर, राहणार नौपाडा राममूर्ती रोड ठाणे. मी बालपणापासून मला पशुपक्ष्यांच्या आमच्या आजीकडे ठाण्यात बैलगाडीनी पाणी आमच्या घरात आणलं जायचं. इथपासनं आमच्याकडे म्हशी होत्या, गायी होत्या आणि तेव्हापासून आम्हाला पशूंचा वारसा लाभलेला आहे आणि आम्हाला त्याची आवड आहे मुळात म्हणजे. आणि योगायोगाने त्या काळापासून आमच्याकडे आमचा कॅटरिंग व्यवसाय आहे, मंडप व्यवसाय, तर त्या अनुषंगाने घोडा वरातीला लागतो. या अनुषंगाने आमच्या वडिलांनी थोडे दिवस, पण नंतर मध्ये गॅप होती आणि माझ्या कारकिर्दीत गेली 38 वर्ष मी स्वतः घोडा ठेवलेला आहे. मी ॲमेच्युअरला महालक्ष्मीला ॲज अ ॲमेच्युअरला जिमखान्याला रायडर होतो, जॉकी. ते झाल्यावरती मी म्हंटल आता ते नको आपल्याला काही व्यवहारिक, आपण छानपैकी आपल्या इथे ठाण्यामध्ये लहान मुलांना अश्व प्रशिक्षण देऊया. या अनुषंगाने मी अश्व प्रशिक्षण चालू केलं. त्यानंतर मी ठाण्यामध्ये घोडागाडी टिकावी ह्यासाठी प्रयत्नशील आहे, कारण महानगरपालिकेने अत्यंत दुर्दैवी आमचे हाल चालवलेले आहेत, पोलीस प्रशासनाने हाल चालवलेले आहेत. या अनुषंगाला धरून मी प्रथम माझी अश्वपाल संघटना यांच्याशी कोणीतरी संघटित हवं या दृष्टीने अश्वपाल संघटना, धर्मदाय आयुक्तांची रजिस्टर संस्था अश्वपाल सामाजिक संस्था व मी इक्वेस्टियन फेडरेशन ऑफ इंडिया EFI शी निगडीत असल्यामुळे त्यांचा मेंबर रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मी दिल्ली कुठेही इक्वेस्टियन स्पोर्ट्स असतील तर मी त्याच्यात सहभागी होऊ शकतो आणि मी त्यांच्या NDAच्या स्पोर्ट्समध्ये माझ्याकडचे 2 स्टुडंट माझा एक घेऊन मी त्याच्यात सहभागी झालोय. मी कच्छ पालनपूर पर्यंत माझा स्वतःचा टेम्पो चालवत, मी मित्राचा टेम्पो घेऊन चालवत जाऊन घोडे कॉम्पिटिशनला नेऊन आणलेले आहेत. तो घोडसवारी हा एक सगळ्यांनी शिकण्यासारखा भाग आहे. घोड्याबद्दल एका ब्रिटिश अधिकाऱ्याचं वाक्य होतं की एक घोडा एखाद्याने सांभाळला तो 100 माणसं हँडल करू शकेल, असं वाक्य होतं. तर कसं आहे, घोडा हा अतिशय लाघवी प्राणी आहे, राजयोगी प्राणी आहे. घोडा हा कोणाच्याही दारात येत नाही. त्याचं देणं घेणं बाकी असेल तर दैवी वाहन असल्यामुळे हा अश्वराज आहे, तर ह्याची सेवा घडणं अत्यंत निकडीत आहे आणि आमच्या हातून ती घडते. हा आम्हाला अभिमानास्पद गोष्ट आहे की आम्ही त्या दैवी वाहनाची सेवा करतोय. खंडोबाचं वाहन आहे आपल्या ज्योतिबाचं, पीर पैगंबरांचं वाहन आहे. उर्दू मध्ये याला गाझी मरद म्हणतात. आपल्याकडे अखंड पुरुष आहे हा. तर झाल्या गोष्टीवर आता सांगावं असं वाटतं आपल्याला की माझी अश्वपाल संघटना, अश्व संवर्धन संस्था व अश्वपाल सामाजिक संस्था अशा 3 संघटनांचा मी अध्यक्ष आहे.
त्या अनुषंगाने मी वार्षिक 2दा माझं बंधू, आमचं सहकुटुंब, केतकर परिवार व मित्र परिवार, आम्ही असे त्या ठिकाणी आम्ही त्यांना मेडिकल कॅम्प स्वतः आम्ही अरेंज करून स्वतः वार्षिक 2दा एकदा आम्ही तो कॅम्प घेतो. त्यानंतर त्याच्या मागे त्यांच्यातली उत्कंठा वाढावी यासाठी बेस्ट हॉर्स प्राइज काढतो, की त्या अनुषंगाने त्या घोड्याला 2 वेळा मॉलिश होते, दाणा चांगला मिळतो. त्याच्या मागचं टेक्निक माझं आहे की त्यांनी घोडा सुदृढ ठेवावा. आणि नुसतं ओरडणं हे योग्य नव्हे, की आम्ही काहीतरी कार्य करते, आमची संस्था, आम्हाला ग्रँड मिळते, मग हे अत्याचार करतायत प्राण्यांवर. अहो, शहरी भागामध्ये आपण घोडा चालवतो, त्याच्या तोंडात चालवतो, त्याला लगाम घातली नाही, कडी घातली नाही, अहो घोडा कुठल्या कुठे 4 वाहनं तोडेल, तो गरीब काय पैसे भरणार त्यांचे, असं होतं ना. आणि अख्खा ठाणा, आम्ही मूळ ठाण्यातले, कदाचित तुम्हाला माझं संस्था कॉम्पिटिशन हे मिक्सिंग वाटेल, पण हे सगळं सांगण्याची गरज आहे आजच्या तारखेला. कारण ठाण्यातली घोडागाडी ही पारंपरिक आहे, त्याला 150 ते 150 वर्षाची परंपरा आहे. आज 250 वर्षाची परंपरा असलेली घोडागाडी आहे आणि काही समाजकंटक हे नष्ट करू पाहत आहेत. तर त्या आम्ही हयात असेच तो होऊ शकत नाही. दुसरा मुद्दा असा की ठाण्यामध्ये आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टवरून पब्लिक कन्व्हेन्स त्याच्यासाठी लिहिलेलं असावं. आणि मग लिहायला गेलं की ते आरटीओ मान्य करतं, मग महानगरपालिका परवानगी देते. तर आमच्याकडे घोडागाडीवाले हे अन्नाडी कोर्ट आहे थोडक्यात. मी जरी सुशिक्षित, काही समजत असलं तरी मीच माझ्यासाठी भीक मागितल्यासारखं मागण्यासाठी मला आवश्यकता नाहीये. IAS सारखे अधिकारी, सहाय्यक आयुक्त, आयुक्त हे बाहेरनं आलेल्यांना ठाण्यातला घोडा माहिती नाही, पण जे बॉर्न बटून ठाण्यातले जन्मतः राहिलेले आहेत, माननीय आपले खासदार राजन विचारे साहेब टांग्यांना, स्वतः दिघे साहेब आमचे प्रेमळ फिरलेले आहेत आणि त्यांना आवडायचं टेंबी नाक्यावरनं कधी जायला. तर अशी ठाण्याची खूप ख्याती आहे आपल्या टांग्याची. ट्रॅफिकवाल्यांनी व TMCनी 2007 साली माझी मिटिंग घेऊन आमच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखं केलं की आता सॅटिस होतोय. तर मी तेव्हा कार्यक्षम तेवढा तयार नव्हतो यांच्याशी वाद करण्याइतका त्यावेळेला, की त्यांनी आम्हाला सांगितलं आता इथे गल्डर येणार आहेत, सॅटिसचे ते मोठाले रॉड येणार आहेत, तर तुम्ही केतकर थोडे दिवस तळ्यावरती घोडागाडी तिकडेच थांबा करा, तिकडून धंदा करा. तर आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट असलेला आमचा ट्रान्सपोर्ट यांनी बंद पाडण्याला किंवा आम्हाला नंबर घोड्यागाडीवाल्यांचे ठेले हे कुठे वाढवणार सांगा. त्यांना हे करायचं नव्हतं. घोड्याची लीद पडते ती ह्यांना टाकायची नव्हती. या अनुषंगाने घोडेवाल्यांना जिथे व्हिक्टोरिया टर्मिनल्स नाव दिलं, म्हणजे आपल्याकडे असं आहे की असलेलं नष्ट करायचं, असेल ते लुटवा आणि नसेल ते भेटवा, अशी आपल्या सध्याच्या राजकारण्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. सोन्यासारखा आपला पूर्वीचा कळवा ब्रिज, की ज्याला लाईट करून माणूस किंवा सायकलवाला सुखाने अपडाऊन आजही करू शकतो, पण त्याला साईड बाय साईड करायचा, त्याला पडण्यासाठी नष्टता आणायची. म्हणजे एखादा आपल्या वडीलधाऱ्या माणूस असतो ना, आजोबा कोणी, तो आला नातवाला विचारायला, नातवा कसा आहेस तू, की त्याला, अरे आजोबांना आता समजत नाही ना, ते विसरतात, त्यांना नाही, त्या आजोबाला एवढा पेटाऱ्यात बंद खोलीत ठेवायचं की आजोबाची बुद्धी भ्रष्ट झाली पाहिजे. तसं हे पूल, काही जुनी गार्डन, काही स्तंभ अशोक स्तंभासारखा हलवून त्याला सजावट करून नवीन स्तंभ. अरे काय तुम्ही प्रगती करता, हे लोकांचा पैसा खाऊन पार देशोधडीला लावायला घेतलाय TMCनी सगळ्यांना. सारखे रस्ते खोदायचे, रस्ते बुजवायचे, ह्याच्यातच पैसे. लोकांना मेडिकेशन शिवाजीला सहजगत्या मिळत नाही. 1 वाजता केस पेपर बंद झाला आणि तो जर का नुसता डोकेदुखीचा असेल, त्याला बाहेरची सॅरेडॉन गोळी विकत घेऊन एनएसिन घेऊन खायची नसेल, पण तुमच्या दवाखान्यात येण्याची इच्छा असेल, नाही आता केस पेपर बंद झाला, आता उद्या आहे, म्हणजे त्यांनी घरी जाऊन डोकं फोडावं. हा कुठला कायदा आहे सिव्हिलला? एक डॉक्टर कंटिन्यू का फक्त तुम्हाला चॉपर मारला, चाकू मारला किंवा गाडीच त्याच्या अंगावरनं गेली कीच तुम्ही त्याला इमर्जन्सी म्हणून घेणार का दुपारनंतर? असं नका करू साहेब, लोकांचे हाल नका करू. लोक खूप रंजले गांजलेली आहेत, मेडिकेशननी त्रस्त झालेली आहेत. आता हा मुद्दा माझ्या घोड्याकडे आला परत. गेली 20 वर्ष मी महानगरपालिकेकडे घोड्याच्या दवाखान्यासाठी मागणी करतोय. मी म्हंटल मला मोठं हॉस्पिटल नको, आलो मला घोड्यासाठी दवाखाना ठाण्यात हवाय. बकऱ्या आहेत राबोडीत, सगळीकडे आहेत बकऱ्या, कुत्रे, मांजर,
स्टे डॉग आहेत, सगळे आहेत. लोकांना 500 रुपये फी पडते, ती जर का 10 रुपयाचा केस पेपर महानगरपालिकेचा झाला तर ते कशाला जातील मखमली तलाव आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरकडे 500 भरायला. पण महानगरपालिका ही सेवा पुरवत नाही. फक्त त्यांचं कुत्र्यांचं ऑपरेशन करणं हे एकच ध्येय त्यांच्या पुढ्यात आहे. त्याच्याच कागदावर गोळाबेरीज आहे. यांच्याकडे गाढवं किती, घोडे किती ह्याची गोळाबेरीज पूर्णतः नाही. त्याच्यानंतर सेवा शून्य देते महानगरपालिका. मी सांगितलं आम्हाला तुमचं स्वप्न तिकडे खिडकाळीला आम्ही दवाखाना करणार आहोत, आम्ही इकडे दवाखाना करणार आहोत, ह्याचं नकोय मला. जसे रस्त्यावर आठवडी बाजाराला एखादी गाडी येते ना, तशी अँब्युलन्स व्हॅन द्या. बाबा ह्या एरियात घोडे आहेत, आम्ही तुमच्या बरोबर फिरू. की चला आठवड्यात एकदा या, की काय कोणाला इमर्जन्सी. आमच्या घोड्यांना 2च आजार जास्ती होतात, त्यांचं कॉलिक होणं. कारण आपलं आतडं जसं एस टाईप आहे, यांचं स्ट्रेट असतं. ह्याला पीळ पडला, हा उलटी करू शकतो, ह्याला गॅस झाला, युरिन ब्लॉक झाली तर कॉलिक होणं. आणि सडन ह्याचा कोटीचा घोडा असून दे का तुमचा लाखाचा असून दे का तुमचा 10,000चा असून दे, याला जर का कॉलिक झालं म्हणजे पोट दुखणं म्हणा किंवा हार्टबीट्स वाढणं म्हणा, तर हा तुरंत अंग टाकून देतो आणि मरण्याच्या कदारमध्ये असतो. तर ह्याला तात्काळ ट्रीटमेंट मिळणं गरजेचं असतं. तर आम्हाला फोनवरनं तुम्ही येईस्तोवर सांगितलं की जरा अरे आम्ही हुशार होत तेवढे आम्ही इंजेक्शन देऊन घेतो, तर तुम्ही जर का आम्हाला पटकन अरे हे नको देऊ हे दे, तर आम्ही त्या घोड्याचा जीव वाचवू शकू साहेब. तर महानगरपालिकेकडे माझी ही विनंती आहे प्रांजल, की लवकरात लवकर आम्हाला मोबाईल दवाखाना कुठलाही, अहो तुम्ही ती कसली ती रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांसाठी तुम्ही शाळा उभारू शकता, ट्रॅफिकच्या चौक्या देऊ शकता खाली. मग एक घोड्या कंटेनरचा दवाखाना नाही कुठल्या तरी माजुडा कॅडबरी कुठल्या जंक्शन खाली देऊ शकत नाही एक दवाखाना आम्हाला. तेवढं दुर्दैव आहे की एक दवाखाना आणि मग भाऊ काय करायचा, स्मार्ट सिटी झाली आता इकडे गोसेवा गोसेवा लोक ओरडतायत. अरे जिला 33 कोटी देव गाय मानतात, लोकांना शेण पडलेलं दारात, एवढी लबाड आपली हिंदू संस्कृती आहे. नुसतं बोलायला माणसं पुढे येतात. एक एक गाय ठेवा ना, तुमच्या घरातलं वेस्टेज आलं भाजीचं ह्याचं तरी ती गाय पोसू शकेल, भाकड गाय, दूध खायचं नाही तर. पण माणसाला करायला नकोय. माणूस सेल्फी झालेला आहे कपड्याची. आज आमच्याकडे घोड्याचं काम करणं, हॉर्स इंडस्ट्री, हॉर्स हँडल करणं खायचं काम नाहीये. त्यानंतर हा दवाखान्याचा विषय झाला. मला पोलीस गेली 2007 हे सॅटिस झालं तेव्हापासनं जाणीवपूर्वक की मुंबईला घोडागाडीची केस चालली आहे. मुंबई सबर्ब, मुंबई ही वेगळं डिव्हिजन आहे. आमच्या ठाणे जिल्ह्याच्या त्याचा आणि घोडागाडीचा मुंबईच्या केसशी काडी मात्र संबंध नाहीच आहे. तरी देखील माझं 2007-8 नंतर 3 CP साहेब झाले. प्रत्येकाने खोटा खोटा मला आश्वासन दिलं. त्यांचा त्रास काही नाही, आम्हाला त्रास काही नाही पोलिसांचा. पण जे कायदे, हल्ली कायद्याला महत्व आहे, कागदाला महत्व आहे. आमची जी वार्षिक फी भरून घ्यायला पाहिजे, साधी फी, की वार्षिक फी भरून घेणं नूतनीकरणाची 7 एवढी वर्ष आली, 14, आम्हाला तर 12 झाला, आम्हाला 14 वर्षाचा वनवास आहे. नवीन साहेब आलेला नवीन कागद बघत बसतो. अरे काय आहे, आमची फी भरून घ्यायची आणि कंटिन्यू लायसन कंटिन्यू. तुम्ही हॉटेल बारबाला यांची लायसन ताबडतोब कंटिन्यू करता ना वर्षाच्या वर्षाला, मग आमचं का नाही करत? आमच्या इथे असा काय प्रॉब्लेम आहे? आमचं काय नुकसान होणार आहे तुमचं, की आमचं लायसन रिन्यू केल्याने तुमचं काय नुकसान होणार आहे? तुम्ही हॉटेलच्या जिथे फूड सिटिंग लायसन असतं हे असतं, आपण हॉटेल लायसन देता, तुम्ही रिव्हॉल्वर लायसन लगेच घरी जाऊन ह्याची रिव्हॉल्वर जप्त असं करता. मग आमचं घोडागाडीचं लायसन द्यायला काय प्रॉब्लेम आहे? ट्रॅफिक एसीपी जे आहेत त्यांचं साधं शिल्लक आहे. मग म्हणायचे आमचे वरिष्ठ अजून, अहो वरिष्ठांना काय माहिती इथे 200 वर्ष ठाण्यात टांगा चाललाय आणि हे चाललंय, हे तुम्ही त्यांना पटवून द्यायला पाहिजे की नाही साहेब यांचं जुनं आहे आपलं. आणि माझ्याकडे मी 13-14 साली 2दा CP ऑफिसच्या प्रशासन खात्याची ऑर्डर यांना आणून दिली. ती ऑर्डर देखील हे डावलतात आणि हे करतात, त्याच्यावरती विचार. आणि 15 साली माननीय ACP सहाय्यक पोलीस आयुक्त मठाधिकारी साहेब होते, त्यांनी डॉक्टरसाठी पत्र काढलं, सगळं टेंडर भरलं की त्याच्यावरती नंबर घालून गाडीवर आणि पासिंगची तयारी केली. तिथपर्यंत आलेलं काम परत नवीन अधिकारी आला की नवीन विट्टी नवीन दांडू, म्हणजे गल्ली खोदण्यापासून तयारी. हे असं का? त्यांनी जिथपर्यंत केलंय तिथनं पुढे तुम्ही ते पत्र फॉलोअप करून पुढे घेऊन आमचं फी भरून घ्या. आमचं बाकी काही म्हणणं नाहीये. आम्हाला तुमच्याकडनं शून्य त्रास आहे. आम्ही तुम्हाला त्रास काही देत नाही.
कशाबद्दल ह्या अडचणी पाहिजेत, आणि तो आमचा नैतिक अधिकार आणि हक्क आहे. माननीय कांती कोळी साहेब होते दुसरे नगर अध्यक्ष, त्यांनी आम्हाला महानगरपालिकेचा सार्वजनिक रस्त्यावर फिरण्याचा टांग्यासाठी त्यावेळी माझ्याकडे पावतीही आहे, त्या काळी टॅक्स होता. ते म्हणाले हा गोरगरीब धंदा आहे, याला हा महानगरपालिकेचा टॅक्स आम्ही माफ करतो. त्यांनी काही आम्हाला काही लेखे, तेव्हाचे जे कोणी आमचे टांगेवाले होते त्यांच्याकडे असलं नसलं मला माहिती नाही, पण त्यांनी कुठलंही पत्रव्यवहार महानगरपालिकेकडेही नाही, पण त्यांनी तो टॅक्स माफ केला. तेव्हापासून महानगरपालिकेने ही वसुली बंद केली. तर तुम्हाला जर का काही कमतरता पडत असली, तेव्हा याचा काही 10 रुपये 5 रुपये होता, तो आता 50 करा. हवा असला तर आम्ही अवश्य देऊ, महानगरपालिकेच्या आमच्या खारीचा वाटावील भर. मी जे जनावर 20 वर्ष सांभाळतो, 5 वर्ष सांभाळतो, 10 वर्ष सांभाळतो, ते जनावर आम्ही आमच्या मेंबर घरातल्या माझ्या लहान मुलाप्रमाणे, भावाप्रमाणे आम्ही जे सांभाळतो, तर त्या जनावरांची आम्ही काळजी घेतो. ते मेल्यावरती ज्या वेळेला आपण त्याला लटकवून टांगून नेतो, तर खूप खूप क्लेश होतात, की त्यांनी आपल्यासाठी त्याचा घाम गाळलेला असतो, त्यांनी कष्ट केलेले असतात. तर त्याचा शेवट निदान गोडवा. माझी महानगरपालिकेकडे क्षुल्लक मागणी आहे. रोज काही दारोदार घोडे मरत नाहीयेत. तुम्ही महिन्यात, 6 महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात, उद्या ठाणे जिल्हा घेतला तर 4 निघतील, दिवसाला एकही निघणार नाही तुम्हाला एव्हरेज. महिन्यात 2 निघतील, ते पण मुश्किल वाटतंय मला. एखादी म्हैस निघेल, गाय निघेल, तर तुम्ही एक 6x4 ची साधी विंडोवाली जर का माणसांच्या स्मशानात केली, तिथे गाडी जेणेकरून जवळ जाईल टेम्पो, आणि डायरेक्ट बॉडी त्याच्यात गेली की सगळं आज वागळे इस्टेट शिंदे साहेबांच्या त्या वॉर्ड मधलं लोकमान्य सावरकरच्या अलीकडे केवढी स्मशानभूमी मोठी आहे. प्रत्येक ठिकाणी असं कुठलं तरी मग इरिगेशन डिपार्टमेंट, वायू डिपार्टमेंट काहीतरी आणायचं, असा बाऊ करायचा मोठा खोटा नाटा. कुठले वायू 50 वायू कंपन्यांचे बाहेर पडतायत. तुम्ही काय करता? नाले तुडुंब भरलेले घाण गटार रस्त्यावरनं वाहत आहेत. काय करता तुम्ही? तर तो एक घोडा जाळण्याने मोठा वायू होणार आहे असं काही वाटत नाही. इज अ सिंगल कॉमन सेन्स. तुम्ही तिथे छान डिझेल नाही ते इलेक्ट्रिक भट्टी आम्हाला वागळेच्या स्मशानभूमीत द्या करून. सोपा मार्ग, 1 दिवसात मार्ग सुटणार आहे. त्यानंतर त्यांना आम्ही जे क्लेशात्मक, तुम्ही म्हणता कोरा केंद्र येईल, एक पवईच्या पासनं जनावर 4-4 जनावर त्यांच्या गाडीत त्या ट्रॉलीमध्ये टाकलेली असतात. त्याच्यात अजून आमचं 6वं जनावर मेलेलं, असं घेऊन ते तिकडे त्या घोडबंदरच्या रस्त्याने घेऊन जाणार, आणि ते कोरा केंद्रामध्ये हाडाचा चुरा करायला, त्याचे चांबडं काढायला हरकत नाही, नजरे दृष्टीआड सृष्टी. पण असं गेलेलं जनावर ज्या वेळेला हे कळतं, ह्याचे हाल होतात, हे असे बघवत नाहीत साहेब. त्यामुळे त्याला मूठमाती मिळावी. आम्हाला एक तुम्ही 4 गुंठे 5 गुंठे, मी तर अर्धा एकर 1 एकर मागत नाही, एक 5-6 गुंठे जागा दिलीत ना, तिथे आम्ही जेसीबी नेऊ, खड्डा करू. 6 महिने 2 महिन्यात तो खड्ड्यामधली मूठमाती होऊन जाते. त्याच खड्ड्यात परत दुसरा घोडा. काय कठीण आहे आणि काय सोपं आहे? सगळं सोपं आहे. करायला गेलं की सगळं ठीक होतं. महानगरपालिकेने एवढी कुठेही खाडी किनारी, एवढ्या जागा आहेत, एवढ्या झोपडपट्ट्या अनथराईज होत आहेत. एका ठिकाणी द्यावं आम्हाला मायबाप करून, आम्ही तुमचे ऋणी राहू आयुष्यभर. एका मुक्या जनावरासाठी एवढं तरी करा तुम्ही, अशी आमची आपल्याकडे हात जोडून विनंती आहे, आणि ही कबूल करून घ्यावी यांच्या माध्यमातून अशी विनंती. ही एक मानसिक चाललेली आत्मीयतेतली चळवळीची ही आहे. याच्यात राग लोभ कोणाबद्दल नाही. प्रशासन व्यवस्था आहे, तुमचेही हात बांधलेले असतील कदाचित प्रशासन व्यवस्थेचे, पण मी कळकळीने आपल्याकडे विनंती करतोय, अधिकारी हा अधिकाऱ्याचा अधिकारातली पावर असते. त्याच्यामुळे आमच्या गोरगरिबांकडे, तुम्ही या घोडेवाल्यांकडे, आज तुम्ही एक घोडा आठवडाभर तुमच्या कामगारांना टीएमसीच्या ऑफिशियली चांगल्या अधिकाऱ्यांना 1 दिवस फक्त घरी बांधायला, त्याची काय काय आम्ही निगा राखतो ना, ते तुम्ही करून बघा. म्हणजे आम्ही काय कष्ट घेतोय. घरातल्या फॅमिली मेंबर पासून माणूस जर का दिवसाचं काही दुसरं करायला गेला, तर बायको दाणा काढण्यापासून, मुलं काहीतरी साफसफाई, एवढं कुटुंब जॉईन करणारा आमची ही इंडस्ट्री एक. याच्यामध्ये नालबंद आहेत, डॉक्टर येतो, घोड्याच्या ऍसेसरीचं सामान येतं, ह्या एवढ्या इंडस्ट्री ह्याच्यामध्ये साहेब जुळलेले आहेत. गाडीची कामं, आज ही चाकाची रिंग बनवायची ना आपल्याला, तर हे जे रिंगा आहेत ह्या उन्हाळ्यात कडकतात लाकडी. तर ह्याला आम्हाला भिवंडीला तिकडे पालकना गाव आहे, तिथे एकच आता मेस्तरी शिल्लक राहिलाय. आज हे स्किल शिकायला तुम्ही कोणाला भाग पाडत नाही.
हे गाडीचं लोखंड जसं वळलेलं आहे त्याचं काम करणं कोणाला शिकण्याची, कारण नष्ट होत जातं. हे नष्ट ब्रिटिश फॉरेन कंट्रीमध्ये आजही चांगल्या रीतीने चाललेलं आहे. फॉरेन कंट्रीला बॉस्टनमध्ये हॉर्समॅन आहेत, पोलिसमॅन, त्याच्यानंतर गुजरातमध्ये गुजरात पोलीसचे आहेत, त्यांचा दुय्यम पार्ट आहे. ठीक आहे, अहमदाबादला आहेत, मुंबई पोलिसने घेऊन शो साठी ठेवलेत. पण आपल्याकडे ठाणे शहरात आम्ही आज हे लोकांना, उद्या लहान मुलांना चित्र काय भिंतीवरता पण घोडा दिसणार नाही अशी परिस्थिती कृपया आपण आणू नये. व मी काही चुकीचं बोलल्यास त्याचा रागलोभ नसावा व आमच्या स्टँडची व्यवस्था करून द्यावी, कारण तळ्यावरती फिरत असताना बाहेर भागातले फिरायला आलेली लोक त्या ठिकाणी घोडागाडी राऊंडला गेली की गाडी लावली की येऊन वादात्मक भूमिका होते की ही काय तुमच्या बापजात्याची जागीर आहे का, तर अशावरनं वाद होतो. तर हे होऊ नये म्हणून तुम्ही नेमून देणं एक फलक की बाबा इथून इथे घोडागाडी उभी असते संध्याकाळी, आम्हाला काही दिवसभरासाठी स्टँड नको तुमचा, पण स्टँडचा बोर्ड असणं गरजेचं आहे. तर कृपया हे माझं कळकळीत जे दुःख आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचल्यास आपण काही आम्हाला सोय यांच्या माध्यमातून करून दिलीत तर आम्ही तुमचे सर्व अश्वप्रेमी व अश्वमालक आम्ही तुमचे ऋणी राहू. धन्यवाद. मित्रांनो, टांगेवाल्यांची माणुसकी ही पूर्वीच्या स्वातंत्र्य काळामध्ये आपण पाहू शकतो. टांगेवाले हे माणुसकी धर्म पाळणारे होते. ठाण्यामध्ये प्रवासी वाहन हे फक्त टांगा होतं आणि त्यावेळेस सिव्हिल हॉस्पिटलला गरोदर महिलांना मोफत हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचं काम हे टांगेवाले करत होते. त्यामुळे त्यांचा माणुसकी धर्म आज देखील आपण जे मासिंद्र तलावावर बग्गी चालवणारे टांगेवाले आहेत यांच्यात देखील तेवढाच पाहिला जातो, तेवढाच दिसतो. आज आपण ठाण्यामध्ये पाहतोय की रिक्षावाल्यांची संख्या बेसुमार वाढली आहे, परंतु त्यांच्याकडे माणुसकी धर्म हा कुठेतरी कमी प्रवाशांना दिसतोय. कारण बरेच रिक्षावाले हे मुजोरगिरी पद्धतीनं प्रवाशांशी वागत असतात. उदाहरण द्यायचं झालं तर आवडीचं भाडं घेणं, भाडं नाकारणं, वयोवृद्धांशी आणि ज्येष्ठांशी गैरवर्तणुकीने बोलणं, हे हा सगळा अनुभव आहे हा सगळ्या प्रवाशांना रिक्षाच्या संदर्भामध्ये येतोय. परंतु आपण ठाण्यातले जे तलापाळीचे इथले जे बग्गीवाले पाहतोय त्या बग्गीवाल्यांमध्ये आज देखील टांगा त्यांचा इतिहास जमा झाला तरी देखील त्यांनी माणुसकी धर्म सोडला नाही हे आपण पाहू शकतो. आणि असंच हे टांगा पुराण आपल्याला इतिहासाची नेहमी सदैव आठवण देत राहील. आणि पुढच्या भागामध्ये असंच आपण काहीतरी नवं पाहूया. एक पाऊल तुमच्यासाठी.